नमस्कार. स्वागत तुमचं द न्यूज लॉन्चर मराठीवर. मी अशोक वानखडे. देवेंद्र फडणवीसांनी शिर्डीला पत्रकारांना बोलताना सांगितलं की शेतकऱ्यांना डिझेल मिळत नाही अशा बातम्या सगळीकडे येत असल्यामुळे, कुठेही पेट्रोल आणि डिझेलची कमतरता नसल्यामुळे मी सगळ्या जिल्हा अधिकाऱ्यांना आदेश दिलाय की कुठल्या हालती शेतकऱ्यांना डिझेल कमी व्हायला नको. परंतु शेतकऱ्याच्या नावावर कोणी जर डिझेलचा साठा करत असेल तर ती चुकीची गोष्ट आहे. फडणवीस म्हणतात पेट्रोल डिझेलची कमी नाही. सत्ता पक्षात असलेले सगळे राजकीय नेते म्हणतात अरे भरपूर आहे, पण हे फक्त मुंबईत बोलतात. स्वतःच्या लोकसभा किंवा विधानसभा क्षेत्रात जायला लाजा वाटतात, कारण तिथे शेतकऱ्यांच्या पेट्रोल डिझेलसाठी होणाऱ्या माऱ्या, रात्रभर लोक रांगेत उभे आहेत डिझेलसाठी. स्थिती भयावह आहे. जालन्यामध्ये 59 पेट्रोल पंप बंद झाल्याची बातमी आहे. असा एकही जिल्हा नाही जिथे डिझेलसाठी मारामारी नाही. आणि लोक काय एवढी डिझेलसाठी मारामारी करतात? कारण आपल्याकडे 2 सीझन्स असतात, रब्बी आणि खरीप. आता काय पश्चिम महाराष्ट्र वगैरे हे 2 पिकं घेऊ शकतात. विदर्भ, मराठवाडा जिथे खडकाट आहे, जिथे इरिगेशन नाही, पाणी नाही, धरणं नाहीत मोठी, तिथे फक्त एकच सीझन आहे, तो म्हणजे खरीप. आणि खरीपची जेव्हा तुमची पेरणी सुरू होईल, जून एंड किंवा जुलै फर्स्ट वीक मध्ये पाऊस जर आला तर, पण त्यासाठी शेतीची मशागत करायची असते. आणि एक वेळा पेरणी झाल्यावर मग ट्रॅक्टरचं काम तसं कमीच असतं. मग कारण एक वेळा मोठी झाडं झाली की मग त्यात ट्रॅक्टर कोणी टाकत नाही जनरली. पण शेतीची मशागत ह्याच ट्रॅक्टरचं फार मोठं काम आहे कोरडवाहू शेतीमध्ये. आणि आता जून सुरू होईल, जर आता मशागतीचे कामं नाही केले तर मग कधी करणार? त्यामुळे शेतकऱ्यांकडे म्हणजे पेट्रोलचं कन्झम्पशन जे 20% वाढल्याचं डिझेलचं म्हणतात ते याचमुळे बहुतेक. दुसरी गोष्ट, आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले. काय झाले? आता पेट्रोल त्यांनी पुन्हा 87 पैशांनी वाढवलं. मागच्या 9 दिवसात 3 वेळा भाव वाढ झाली. आणि 3 दिवसांमधून जवळजवळ ₹5 वाढलेले आहेत एका लिटर पेट्रोलवर. 15 मेला ₹3 वाढले, मोठा झटका. 19 ला 90 पैसे, 23 मेला 87 पैसे. त्यामुळे जर देशातल्या महानगरांमध्ये पेट्रोल डिझेलचे आताचे भाव पाहिले आजचे, तर दिल्ली बिलकुल 100च्या जवळ आहे. ₹99.51 पेट्रोल आणि ₹92.49 डिझेल. मुंबईमध्ये हा भाव ₹108.49 पेट्रोल आहे आणि ₹95.02 डिझेल आहे. कलकत्त्याला ₹110.64 पेट्रोल आहे, ₹97.02 डिझेल आहे. आणि चेन्नईला म्हणजे तमिळनाडूमध्ये ₹105.31 पेट्रोल आहे, तर ₹96.98 डिझेल आहे. ज्या हिशोबाने क्रूडच्या किमती वाढतायत आणि डॉलरच्या किमती वाढतायत, डबल मार पडतोय भारताला. त्यामुळे जर पेट्रोलियम कंपन्यांना फक्त घाटा प्रॉफिट सोडा हो फायद्याचं, फक्त तोटाच त्यांचा तोटा पुरा करण्यासाठी त्यांना जवळजवळ पेट्रोल डिझेलवर 17 ते 21 रुपये वाढवावे लागतील. एकाच झटक्यात जर त्यांनी पैसे वाढवले तर कमीत कमी देशाला प्रत्येक माणूस कळेल का आता एवढं वाढलेच आहे, तर आता याच्यात आपण कसं आपलं नियोजन करायचं खर्चाचं, तो त्याला पाहू शकतो. पण ₹5 वाढवण्यापेक्षा ₹3 वाढवा, 87 पैसे वाढवा, 92 पैसे वाढवा, 94 पैसे वाढवा, 32 पैसे वाढवा, असं हळूहळू स्लो पॉयझन देऊन जर तुम्ही ₹21 नेत असाल, तर प्रत्येक माणूस आपला डिझेल साठा करून ठेवतो, की त्याला वाटतं की 2 दिवसाचं जरी झालं तरी ठीक आहे.
जो ट्रक तिथने जर सोलापूरवरून जर काही सामान घेऊन ट्रक दिल्लीला येत असेल किंवा जळगावची केळी घेऊन जर दिल्लीला ट्रक येत असेल, त्याला जर 2 दिवस लागत असेल त्या ट्रकला यायला, तर त्याला माहित नाही की मी काय भावाने भाडं घ्यायचं. कारण तिथनं निघालेला ट्रक आणि इथे येऊन पोहोचेपर्यंत त्या डिझेलचे भाव वाढलेले असतात. सगळीकडे अनिश्चितता पसरलेली आहे. आणि हे कशामुळे होतं? हे सगळे आपल्या नालायक नेत्यांमुळे केंद्रात बसलेल्या. आता तुम्ही म्हणाल की हार्मुझमध्ये काय बाबा त्यांचा दोष? काहीच नाही. पण हार्मुझमधनं जगातलं 20% पेट्रोल, तेल आणि डिझेल क्रूड निघतं. गॅस निघतो. म्हणजे त्या मार्गाने. आता 20% जर सप्लाय चेनमध्ये जर 20% जर तुटवडा पडला, तर त्याची डिमांड वाढते किंवा जी डिमांड आहे त्यातच शॉर्ट सप्लाय असला की किमती वाढतात. पण असे 2 होते सप्लायर, जे भारताला पूर्ण तेल देऊ शकत होते. इराण आणि रशिया. ते दोघंही आपल्याला स्वस्त रेटमध्येच जुन्याच रेटमध्ये तेल द्यायचे, क्रूड द्यायचे. अक्षरशः $50 पर बॅरलवर आपण क्रूड घेतलेला आहे रशियाकडनं. पण त्या अमेरिकेच्या समोर साष्टांग नमस्कार घालून आमचे जे पंतप्रधान बसले, त्यामुळे भयानक त्रास. रशियाने पण आता मार्केट रेटने पेट्रोल द्या, डिझेल क्रूड देतो म्हणतो आणि इराण पण आपला शत्रूच झालेला आहे जवळ-जवळ. जो इराण एकेकाळी आपला सर्वात चांगला दोस्त होता. भारत आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे सगळे रशिया आणि इराण स्वस्त तेल देत होते. इराणचं तेल अतिशय चांगल्या क्वालिटीचं मानलं जातं. त्यामुळे त्याला रिफायनिंग चार्जेस कमी होते. आउटपुट चांगलं होतं आणि ते भारतीय रुपयामध्ये तेल द्यायचे. म्हणजे डॉलर द्यायचा नव्हता. त्यामुळे डॉलरचं बाहेर जाणं थांबलं होतं. त्यामुळे डॉलरच्या किमती कंट्रोलमध्ये होत्या. आणि इराण तर बिचारा तो पैसाही आपल्याला तेल विकून पैसा घेण्यापेक्षा आपल्याकडनं सामान विकत घ्यायचा. म्हणजे आपलं निर्यातही वाढत होतं. पण त्या इराणच्या त्या इस्रायलला आपण पण बाप मानला. ₹100-150 मेडल गळ्यात घालून घेण्यासाठी पंतप्रधान तिथे गेले आणि देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावली अक्षरशः. आणि आता आपल्याला सांगतात, की असं फिरू नका. देवेंद्र फडणवीस मोटरसायकलने फिरतात त्या बुलेटवरनं. कशाला महामार्ग बांधता हो तुम्ही? मग नका नवीन महामार्ग या तीर्थक्षेत्र, त्या तीर्थक्षेत्राला जायला. अहो, इथे माणूस घरी देव-देव, देव-देव करत आहे. देव पाण्यात घालून बसला, की 2 टाईम जेवायचे वांदे आहेत. कशाला तीर्थस्थानाला जोडणारा आम्ही नवीन एक महामार्ग करतो. नुसते पैसे खाण्याच्या गोष्टी आहेत. समृद्धी मार्ग एवढा मोठा झाला. काय करणार त्या समृद्धी मार्गावर तुम्ही? आता म्हणता गाड्या चालवू नका, प्रवास टाळा. आणि ही स्थिती जर राहिली तर पूर्ण जागतिक मंदी होईल. कारण इराण हा 10-10 वर्ष युद्ध लढणारा देश आहे. हे युद्ध इतक्या लवकर संपणार नाही. अमेरिकाच्या वालगाना खूप झालं, की आम्ही हे करून टाकतो, ते करून टाकतो. प्रत्येक वेळ अमेरिका मार खाऊनच गेलं इराणकडनं. जर मोठं भीषण युद्ध झालं तर हे विश्वयुद्ध होऊ शकतं. आणि या जर आता इराण जर नकाशावरनं जर मिटतो असं जर ते म्हणतात, की आम्ही इराणला पाषाण युगात घेऊन जायचं, तर इस्रायल ही जगाच्या नकाशावरनं गायब होईल. ज्याला आपण बाप म्हटलंय, फादरलँड. तोही गायब होईल. नुकसान पूर्ण खाडी देशातल्या सगळ्याच देशांना होईल. तेलाच्या विहिरी डॅमेज होतील. गॅस कतारमधल्या गॅस फॅसिलिटीला जर त्यांनी ठोकला मागच्या वेळेला इराणनी, 5 वर्ष लागतील त्यांना पुन्हा पूर्ण स्थितीत यायला, पहिल्यासारखं. सगळीकडे युरियाचं शॉर्टेज पडलंय. फर्टिलायझर्स महाग होत आहेत. पॅकेजिंग मटेरियल महाग होतंय. प्लास्टिक महाग होतंय. अल निनोचा एक सुपर अल निनो याचा तो एक धोका आहे. त्यामुळे पाऊस कमी पडणार. खरीप हंगाम जो आहे तो कसा होणार? तो जर कमकुवत झाला, तर शेतकरी काय शेतकऱ्यांना जीव द्यायची सवय आहे, ते देतील. पण अन्न किती महाग होईल? कधी याचा विचार केला कोणी? आणि हे सगळं मूर्खासारखी विदेश नीती चालवून त्या इस्रायलच्या मांडीवर बसायचं, अमेरिकेच्या मांडीवर बसायचं, जुना मित्र रशिया त्याला दूर करायचं, जुना मित्र इराण त्याला दूर करायचं. अरे अटल बिहारी वाजपेयींच्या वेळेला सुद्धा सँक्शन्स लागले होते भारतावर.
काय केलं अमेरिकेने सँक्शन्स लावून? कुठे भारताची प्रगती थांबली त्यावेळेला? फक्त त्या एप्स्टीन मध्ये पता नाही यांचे काय फोटो आहे, काय नाही आहे. आणि तो इस्रायल सगळ्यांना ब्लॅकमेल करतो आणि सगळ्या उंदरासारखे म्हणजे माकडासारखे नाचतात. आणि यांचं माकडासारखं नाचणं आपल्या छातीवर तांडव आहे आणि पूर्ण देश होरपळून निघत आहे. आज न्यूज लॉन्चर मराठीवर एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तुमचं नमस्कार. पाहत राहा न्यूज लॉन्चर मराठी.